जंगलाजवळ एका गावामध्ये किंगिणी नावाचं एक वासरू राहायचं. किंगिणी सुंदर होती आणि खोडकरही होती. अरे सकाळ झाली, मी उठायला हवं. मला खूप भूक लागलीये. मी तलावाकाठी जाऊन गवत खाऊन येतो. तिकडलं गवत खूपच चविष्ट आहे. त्याच्याबद्दल विचार करूनच तोंडात पाणी आलं. किंगिणी, थांब, एकटी नको जाऊस, मी पण येते. हत्तींचा कळप तळ्यावर आला असेल, एकटं जाणं धोक्याचं राहील. काही नाही होणार आई, मी काळजी घेईन. काय करावं, ऐकतच नाही ही. मला तर कुंजन अजून इथे कुठेच दिसत नाहीये. सकाळ तर झालीये, पण हा अजून उठला नाहीये का? मला तो इथे पण नाही दिसत आहे. एक काम करते, मी त्याच्या घरी जाते आणि त्याला घेऊन येते. किंगिणी वासरू आणि कुंजन नावाची एक मुंगी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. कुंजा, कुंजा, बाहेर ये ना, आपल्याला जायला हवं. सकाळ झाली वाटतं. अरे हे काय किंगिणी, सकाळी सकाळी कुठे चाललीस? तू लवकर ये ना, मला खूप भूक लागलीये. मला ते तलावाजवळचं स्वादिष्ट गवत खायचंय. तर मग तू लवकर जा आणि गवत खाऊन परत ये. कालच मी माझ्या घरामध्ये सगळं अन्न भरून ठेवलंय. असं नाहीये कुंजा, तुझं न येणं योग्य नाहीये. कदाचित तो हत्तीचा कळप तलावाजवळ पोचला असेल. त्याच्यातला तो मनियन हत्ती खूप दुष्ट आहे. तो जेव्हाही मला बघतो तेव्हा लगेचच मला पकडायला धावतो. तो मला कधीच गवत नाही खाऊ देणार. तो स्वतः पण नाही खाणार आणि स्वतःचं पोट पण नाही भरवणार. अच्छा, पण तिकडे येऊन मी तुझ्या सोबत करू काय? तू फक्त माझ्या जवळ उभी राहा आणि मी जेव्हा गवत खात असेन तेव्हा तू तलावाकडे लक्ष ठेव. ते जसेच तलावाच्या बाहेर येतील तसं आपण तिथून लगेच खूप दूर पळून जाऊया. असं आहे का? मग मी येते. आणि कुंजन मुंगी आणि किंगिणी तळ्याकडे जायला निघाल्या. अगं किंगिणी, आपण मनियन हत्तीला असं सहज जाऊ द्यायला नाही पाहिजे. तो स्वतः तर गवत खात नाही ना, आणि तुला पण तो खाऊ देत नाही. हे तर बरोबर नाही ना? हो, तू एकदम बरोबर बोलते आहेस. पण जर आपण हत्तींसोबत मस्ती केली तर आपण संकटात सापडू शकतो. हत्ती खूप जास्त शक्तिशाली असतो. आपण त्यांना कधीही नाही हरवू शकत. म्हणून ह्याचाच घमंड त्या मनियन हत्तीला आहे. त्याच्या अहंकाराला मीच तोडते आज. तू खूप जास्त छोटी आहे त्याच्यासोबत लढाई करायला. त्या हत्तीला तुझ्यावर फक्त पाय ठेवायची कमी आहे. बाकी तुला माहितीच आहे. हो, मी छोटी आहे, खरं आहे हे, पण मी पण खूप काही गोष्टी करू शकते. चला बघूया ही छोटी कुंजन त्या हत्तींसमोर काय करू शकते. तू फक्त बघ, मी तुला दाखवते मी काय करते ते. कुंजा, मला तुझं बोलणं ऐकूनच भीती वाटायला लागलीये. का घाबरू नकोस.
इथे काय गवत खायला आलीये? तिच्यात आज इतकी हिंमत कशी काय आली? तिने काय मला इथे आज बघितलं नाही? काही हरकत नाही, मी तिला आज आठवण करून देतो. तू न घाबरता छान पोट भरून गवत खा. मी तिला इतक्या जोरात आवाज दिला तरी सुद्धा तिला काही फरक नाही पडला. आता मला जाऊन तिला पकडावंच लागेल. मनियन सोबत मी आता बोलते. मनिया, थांब तिथेच. किंगिणीने तुला कधीच त्रास नाही दिला, तर मग का बरं तू सारखा तिला विनाकारण पळवून लावतोस? तू होतेस कोण मला हे सगळं बोलणारी? जर मी तुझ्यावर पाय ठेवला तर तू पूर्णपणे तिथे चिरडले जाशील. तुझ्या आयुष्याच्या भल्यासाठी सांगतोय, तू या सगळ्यातनं दूर राहिली तरच बरं आहे. सहजासहजी बाहेर नाही येणार. मी तेव्हाच बाहेर येईन जेव्हा तू किंगिणीला परत कधी त्रास न देण्याचं वचन देशील. कुंज, नाही कुंज, मी कधीही परत किंगिणीला त्रास नाही देणार. तू प्लीज बाहेर येऊन जा. मनिया, तू शक्तिमान आहेस, पण तू तुझी शक्ती दुसऱ्यांना घाबरवण्यासाठी नाही वापरली पाहिजे. तू तर तुझी शक्ती दुसऱ्यांची मदत करण्यासाठी वापरली पाहिजे. परत कधीही मनियन हत्तीने दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला त्रास नाही दिला. आणि एवढंच नाही, कुंजन, किंगिणी आणि मनियन खूप चांगले मित्र बनले. पुलामी जंगलात खालच्या बाजूला एक छोटासा सुंदर बगीचा होता आणि तिथे रंगबेरंगी फुलं सुद्धा होती आणि बरीच झाडं सुद्धा होती. त्या झाडांमुळे तिथे छोटे छोटे जीव राहत होते. आणि तिथे एक नागतोडा सुद्धा राहत होता. तो खूप कामचोर आणि आळशी होता. अरे माझ्या मित्रांनो, तुम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा कामात लागलेले असता. तुम्हाला थकवा नाही जाणवत? माझ्या मित्रा, जेव्हा आपण आराम न करता काम करतो त्याचा फायदा म्हातारपणातच होतो. आराम करणं म्हणजेच तर आयुष्य आहे. तुम्ही सगळे मूर्ख आहात. आयुष्य जगायची पद्धत तुम्हाला माहीतच नाही. ला 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 डा 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 डा. अरे माझ्या मित्रा, आयुष्यात जे खायला मिळेल ते लगेच खाऊन संपवून टाकायला पाहिजे. असं काही जमवून काही फायदा होणार नाही. नेहमी आपल्याला इतक्या सहज मध नाही मिळू शकत मित्रा. थंडीच्या दिवसात जेव्हा आम्ही बाहेर जाऊ शकत नाही तेव्हा ते आम्हाला ताकद द्यायला फायदेशीर असतं. अरे पण सहज चोरून सगळे घेऊन जातील. ला 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 ला. काय तुम्ही ऐकलं? त्या नागतोड्याने काय सांगितलं? हो, ऐकलं.
त्याची गोष्ट ऐकून काही फायदा नाही. जर वेळेत आपण जेवण जमा करून नाही ठेवलं तर भूक लागल्यावर आपण काय खाणार? आज त्याला खायला प्यायला मिळतंय म्हणून तो उद्याचा विचार करत नाहीये. पण जसा जसा वेळ जाईल मला माहितीये त्याला नक्कीच जाणीव होईल. घाबरू नका. आळशी माणसाला कधी ना कधी फळ नक्कीच मिळेल. जेव्हा वाईट वेळ येईल तेव्हा त्याला जाणीव होईल. शेवटी चांगलं वातावरण बदलून थंडीचे दिवस आले. नागतोडा हे सगळं पाहून हैराण आणि शांत झाला. त्याने विचार केला की आपण यांना काही खायला मागू शकतो. म्हणून तो सगळ्यात आधी मधमाशांच्या पोळ्याजवळ गेला. माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्ही सगळे ठीक तर आहात ना? हो हो, आम्ही सगळे ठीक आहोत. पण तू आम्हाला शोधत इथे कशाला आलास? मला जोराची भूक लागली आहे. तुम्ही मला काही खायला देऊ शकता का? आम्ही खूप मेहनत करून हे जेवण जमा केलंय. आमच्याकडे फार थोडं आहे. ते आम्ही तुला कसं देऊ? तू फक्त गाणं गात फिरत राहा. तुझी भूक चालली जाईल. मौज मस्ती करत जगत राहा. नागतोड्याला जाणीव झाली की त्याला मधमाशांकडून जेवण नाही मिळणार आणि तो त्रासून गेला. आणि मग तो सरळ मुंग्यांजवळ गेला. मित्रांनो, मी खूप आजारी आणि भुकेला आहे. मला थोडं जेवायला देऊन माझी मदत करा. ठीक आहे, आम्ही तुला काही खायला देऊ. तुझी स्थिती बघून मला कळतंय की तुला मदतीची खूप गरज आहे. आता तर तुला समज मिळाला असेल ना की आळस केल्याने काय होतं.